हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आम्ही वाराणसीवरून नागपूरला आलो आणि नागपूरला ट्रॅव्हलला थोडासा वेळ होता. 7:40ला ट्रॅव्हल आहे आमची. तर मग आम्ही विचार केला की यावर आमच्याकडे भरपूर वेळ आहे, तर मग काय करायचं. मग मी सर्च केलं की फेमस काय बघण्यासाठी नागपूरमध्ये. तिथे ते दाखवलं की महाराजा बाग झू प्राणी संग्रहालय आहे इथं. सो तिकीट वगैरे काढले. आता आम्ही एंट्री केलं झूमध्ये. बघू एखादा प्राणी वगैरे दिसतोय का. पण इकडे बघू शकता तुम्ही, हे आहे प्राणी संग्रहालय. इकडून जायचं. चला चला ना. हे बघा आग गाडी. चिल्ड्रन पार्क आहे इकडे. चिल्ड्रन पार्कसाठी लहान मुलांसाठी. तर इकडे आहे चिल्ड्रनसाठी. तर जो अर्धा पाऊण तास थांबतो तिथं आम्ही, जेणेकरून आम्हाला तुमच्या वाईफपाशी, जेणेकरून आम्हाला थोडा तेवढा टाईम इकडे स्पेंड करता येईल. लगेज काय ठेवायला जागा नव्हती इथं, त्याच्यामुळे लगेज पण समोरच म्हणजे बरोबर घेऊन आलो होतो आम्ही. व्हीलच्या बॅग असल्यामुळे थोडा एवढा काही इश्यू नाही येत लगेचचा. भाई प्राणी संग्रहालय फेमस मध्ये इथं ना. गार्डन बघा तुम्ही, बघितलं सगळं पूर्ण हे गेलेलं आहे का. नाही चलत आहे पुढे बघू. प्राणी संग्रहालय म्हणतात पण इथं काही प्राणी तर नाहीच, नाव असेल मे बी. पण गार्डनमध्ये असं काय नेतेच का. मी बॅग ठेवतो एका जागेवर आणि मग पुढे शूटिंग करतो. पूर्ण गवत वाळून गेलं इथं गार्डनचं. कपलसाठी ठीक आहे, पॉईंट आहे हा चांगलाच पैकी. हे बघा चला ना तुम्ही पण. फायनली आता मी एकटाच फिरतो. हे बसलेत खाली आराम करतो मस्त. इथून हलू नका फक्त, मी बसतो म्हणजे. बघून येतो मी काय फेमस म्हणतात, बघू काय आहे झूमध्ये. चला ॲटलिस्ट काही नाही, पण टाईम तरी स्पेंड होईल. जास्त काही नाही होणार, पण टाईम तरी स्पेंड होईल इथं. तिथं बसून राहण्यापेक्षा म्हणलं चला फिरून तरी. हां, हरिण दिसलं बघा, हरिण. तिकडून कसं जाऊ बघा, तिथे हरिण दिसते. ते एकच हरिण काय असतील मध्ये, काय माहीत नाही. एक पहिला प्राणी दिसला, पूर्ण पॅक केलेलं आहे. झाड पण खूप मोठे मोठे बरं का. ह्याच्यामध्ये काय आहे काय माहिती, खारट वगैरे आहे काय. काय ते कासव, टर्टाईज कासव म्हणतात, पण माहीत नाही आहे का नाही कासव ह्याच्यामध्ये. काहीच नाही दिसत, एकदम कोरडं दिसतं पूर्णपणे. बापरे, इथं नाही बघण्यासाठी. कासवाचं बोर्ड लिहिलं आहे, कासव आहे म्हणून. कासव तो सोडा, पाणी सुद्धा नाही त्यात. पुढं फिरून बघू, येऊया पुढं बघू काय आहे का बघण्यासाठी. चला. ग्रीनरी आहे बऱ्यापैकी, म्हणजे चांगल्यापैकी ग्रीनरी. आणि एक फक्त हरिण दिसले मला. त्याच्यानंतर तर काय नाही, अजून पुढे बघू. मी येतानाच विचारलं होतं की शूटिंग अलाउड आहे का.
हे बघा तिथे ना वाघासारखं दिसतंय बघा, वाघ नाही बरं का ते स्टॅच्यू. अरे सॉरी, ते बघा किती वाघ आहे तिकडे आहे वाघ, तो नकली ठरवला वाघ. हे बघा हा रिअल वाघ आहे इथं. फर्स्ट टाइम बघतोय ना वाघ समोर. कसलं मोठं वाघ आहे, फिरतोय इकडे तिकडे. ठीक आहे, असं असल्यावर जरा शांतता वाटते मनाची नाही का, भारी वाटतं बघायला. पण आता तरी 2 दिसलेत मला, पुढे जाऊन बघतो अजून काय आहे का नाही का. पूर्णपणे प्रोटेक्शन कंपाऊंड केलेलं आहे, जेणेकरून कोणाला प्रॉब्लेम नाही ना. आणि तिकडे बघा प्यायचं पाणी आवाज तिकडे कशाची लाईन लागली माहीत नाही. अच्छा लाईन नाही, मला वाटलं काय तिकीट वगैरे काय आहे का दुसरं काहीतरी, पण काही नाही. तिकडे पण काहीतरी बघायला असेल. अच्छा तिकडे आहे काहीतरी वाटते चांगली. हे काय तुला काय म्हणतात, नाव काय काय म्हणतात हे बघा. परत मोठा नावाचा प्राणी आहे त्यामध्ये. पुढे कोणत्या एवढं अस्वल, हे बघा अस्वल आहे इथं. ते त्यांचं घर आहे अस्वलाचं आहे. पुढे बघा थोडंफार आहे, मला वाटलं सगळं काय काहीच नाही का असं वाटलं, पण आहे 2 अस्वल आहेत त्याच्यामध्ये. वाघ, हरिण, अस्वल तर दिसले आणि सरपटणारा तो एक प्राणी तो एक दिसला. इथे काय अच्छा इथं पण अस्वल आहे, अस्वल भालू आहे बघा इथे पण. तिकडून दोन्हीकडे पण आहे, 2 आहेत ह्याच्यामध्ये, इथे 2 आहे. हे बघा बिबट्या दिसते का तुम्हाला, बिबट्या मटन. बिबट्या कसं काय त्याच्यामध्ये, त्याच्यामध्ये काय आहे मटन आहे का? 3-4 किलो 5-5 किलो देते 3-4. त्या बिबट्याला खायला मटन. और ये टाइगर को चला 5 किलो तिकडे काय खाण्याची व्यवस्था पण केलेली मस्त पैकी त्यांना. हे काय काय माहिती त्याच्यामध्ये काय नाहीच माकडांसाठी. हां पण माकड नाही दिसत वाटतं. हाय हाय काय हे बघा याच्यामध्ये माकडे 2 माकडे तिथे. हे बघा तिकडे काय दिसतंय का याच्यामध्ये, नाही इकडे तर काहीच नाही. तिकडे तेवढा एक वाघ दिसला होता मला, बाकी काही नाही. चला पुढे बघू आहे का. हे बघा याच्यामध्ये मोर आहे, बिचारा एकटाच बसलेला आहे. कसं ते ठरत असेल ना. बंदिस्त प्राण्याचं आयुष्य खूप हे असतं डेंजर, पण काय करणार ना. हे बघा एकच आहे याच्यामध्ये. त्याला जुडीला कोणतरी असतं ना तर त्याला तेवढंच करमलं वगैरे असतं. आपण पण कुठे जाताना ना एकटं जात नाही कधी, कारण की आपण कोणतरी पार्टनर शोधत असतो कोणी ना कोणी, तर जेणेकरून आपल्याला तो प्रवास एकदम चांगला व्हावा वगैरे. मग ह्याच्या एकटाच येतो. हे बघा इथे एक छोटंसं हरणाचं पिल्लू आहे असं गेलं. दिसलं का तुम्हाला? हे बघा तिथे हरण दिसतं. आहे स्टार्टिंगला तुम्हाला थोडंसं बोर होईल, नंतर थोडं चांगलं वाटेल, कारण की आहे बघण्यासारखं पण आहे आणि ग्रीनरी पण बऱ्यापैकी आहे, चांगली आहे. क्लिनिंग पण आहे इथं, त्याच्यामुळे असं काही अपसेटचं नाही वाटत. पण सुरुवातीला थोडं म्हणजे नसण्यापेक्षा बरं आहे असं म्हणू शकतो. हां तिकडं जास्त प्रमाणात ते बघा काळवीट आणि हरिण आहेत, तुम्हाला मी दाखवतो.
मोगली गार्डन जाऊ शकतो. आधी हे दाखवतो तुम्हाला. हे बघा तिकडे भरपूर हरण आहेत आणि काळविटे. आणि ते एक आहे मोगली गार्डन जे की तुम्हाला दाखवतो. मोगली तिकीट आहे का? अच्छा. आधीच ऑलरेडी 40 रुपीज काढून आलं. काय एवढं जर विशेष असतं तर मग काढलं असतं 10 रुपये. हा द्या पुढे जाऊन बघू आपण आता. बरं आलं बॅग तिथं ठेवते. बसते 2 जण तिथं आणि बॅग ठेवली त्यांच्यापाशी जेणेकरून मला व्यवस्थित फिरता येते. पण 3 जण असतं तर जरा भारी वाटलं असतं. पण आपल्या नसण्यापेक्षा मी जाऊन येतो म्हणलं. एक आमचा बोर्ड लावलेला काळवीट आणि हरण काळवीटचं बोर्ड आहे त्याला ह्याच्यामध्ये काय वॉशरूमला जर जायचं असेल ना वॉशरूम टॉयलेटला तर मध्ये सुविधा आहे तिथं. आणि पाणी माहीत नाही पिण्याचं आहे का नाही. म्हणजे तुम्हाला वॉशरूमला जरी जायचं असेल नुसतं नॉर्मल वॉशरूमला तरी तुम्हाला 5 रुपये द्यावं लागतात. आहे पाणी तर आहे बघा. नॉर्मल वॉशरूमला जरी जायचं असेल तुम्हाला तर पाणी पैसे पे करायला लागतात. बाकी गार्डन कसं असो किंवा नसो चांगलं असो किंवा. पण मी तुम्हाला एक रिकमेंड करतो जर तुम्हाला जर नागपूरचं महाराजा बाग बघायचा असेल झू तर बिलकुल येऊ नका. कारण एवढं विशेष नाही बघण्यासारखं. जेवढं म्हणतात ना फेमस तसं नाही काहीच. हां टाईम नॉर्मल असं जर तुम्हाला टाईम स्पेंड करायचा असेल तर तुम्हाला दुसरं ऑप्शन नसेल तर येऊ शकता. असं नसतं बसायला वगैरे. पण असं काय विशेष नाही काय बघायला. हे बघा चिडियाघर पॅरोट आहे तिथं बजरीघर. ह्यांची जास्त मला जास्त दिसते सगळ्यात जास्त. हे बघा खरंच आहे. झालं गार्डन फिनिश्ड. आता तिकडे बघतो आहे का काय. कारण की असं तर राऊंड मारून आलं पण असं काही एवढं विशेष नाही सापडलं मला. थोडेफार दिसले प्राणी वगैरे. पण आता पुढे जाऊन बघतो काय आहे का तिकडे बघण्यासाठी. तर ते मस्तपैकी आरामात बसते तिथं. मी तोपर्यंत पुढचं बघतो काय आहे का दाखवण्यासारखं. मी फिरून परत तिथेच आलो. इकडे बघतो काय इकडं आहे काहीतरी वाटतं तिकडे पण. कारण की लोक येतात तिकडूनच. आता ह्याचे काही पाणी कारंजे आहे का काय नाही. अच्छा इकडे हे बघा विंचू सापचा बोर्ड लावलेला आहे. मग कुठे काय माहिती. यार प्राण्याचं काय ना माहीत नाही मला. पण कपल तर जास्त प्रमाणात आहे तिथं बरं का. मोठ्या प्रमाणात बसलेले आरामात एकदम. त्याच्यामुळे मला शूट करताना थोडंसं त्यांना हाईट करावं लागणार नाही. ते गप्पाच का होईन बिचाऱ्यांचं. मी असं गेलतो आता परत असं जातो. बाहेर पण तिकडे पण आहे काय ते. हा इथे तुम्हाला दाखवते काय बघा नवीनच प्रकारे. कोणते प्राणी ते त्यांची सगळी इन्फॉर्मेशन दिलेली बरं का. ब्ल्यू बुल प्राण्याची सगळी इन्फॉर्मेशन दिलेली बोर्डवरती. हे बघा असे ते. ह्यांना आहे बाबा म्हणजे सगळे असल्यामुळे जास्त असल्यामुळे ह्यांना बरं पण वाटत असेल. पण कोंडून नसेल सगळे. खारुताई वगैरे पक्षी आहेत बघा मोकळा. हे बघा विंचू वगैरे म्हणतात कुठं आहे.
आय थिंक का इकडं हां इथं कासव सॉरी मगर वगैरे काहीतरी इकडे दाखवते. बघतो जर दिसते मला तर तुम्हाला नक्कीच दाखवते इथं. सध्या ते काही दिसत नाही इकडे. हरण दिसलं मला तिकडे आणखी एक हरण. टाईम पण बघावं लागेल मला. 5:25 झाले कारण की ट्रॅफिक लागल्यानंतर थोड्या वेळाने जास्त. कारण तिथं आम्हाला पोहोचायचं 7 वाजता. 7:40ला हे ट्रॅव्हल आहे. त्याच्या अगोदरच जावं. हे बघा इथं पण चितळ नाव आहे चितळ. हो 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 हो. जर त्यात कोणती वस्तू टाकू नये. ओके हे बघा भारी. हे बघा किती भरपूर प्रमाणात आहे. हे बघा येऊ शकत. इथे एकदम जवळ होतं मला माहीतच नाही. तसंच मला खाली लक्ष द्यावं लागतं. विंचू वगैरेचं बाबा त्यांना तर काय तिथे निघू शकतो कुठून पण. हॅलो हॅलो. हे बघा यांना पण माणसाची सवय लागली त्याच्यामुळे ना ते असे बघत बसतात आपल्याकडे. नाहीतर ना असं शेतामध्ये तर असे एकदम पळून जातात. थांबत पण नाहीत. आरामात बसतात सगळे. मी तिकडूनच असं फिरून आलं. असं सरळ गेलं इकडून आलं. माझा तो राऊंड कंप्लीट झाला आहे. म्हणजे आता हा राऊंड कवर करतो का. हे बघा इथे काय मोर आहे आत्ता. काय का नाही काय माहिती मोर पण नाव. अच्छा तिथे दिसते ते बघा. पॅरेट पण इथे. आता इथून असं माझा राऊंड कंप्लीट झाला आहे. आता मी आता सरळ जातो. एक थोडंसं राहिलेलं आहे तेवढं कवर करतो. बाकीचं तर ऑलमोस्ट बघितलेलंच. म्हणजे राऊंड पूर्ण झाला आहे माझा. मला वाटलं वेळ लागेल पण नाही. अर्धा तासाच्या आतच पूर्ण कंप्लीट होते माझं. एका मध्ये काहीतरी आहे बघण्यासारखं. ऑस्कर वगैरे आहेत. स्टिक ग्रे आणि फिश. तर मधून एंट्री कुठे ते बघतो आणि मग मध्ये जाऊन दाखवतो तुम्हाला. अजूनच एंट्री सर. हे बघा फिश टँक आहे. एवढं कष्ट पडलं माल. किती मोठं डोकं गावरते. छोटे छोटे मासे. म्हणजे ते फिशचे प्रकार आहेत तिथं भरपूर प्रमाणात. वेगवेगळे फिश आहेत त्यामध्ये. इकडे पण येत असेल. हा बघा किती मोठं मासे. कसलं बरं. माशांची इन्फॉर्मेशन नाही लिहिलेली इथं पण आहे. नाव वगैरे आहे त्यांचे. हे शार्क स्मॉल शार्क. हे बघा फिश टँक लावलेले बघतो. वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे ना मासे त्याच्यामध्ये. हे फ्लॉवर हार्न. हे बघा असं बस झोपले पडले. गोरामी. मोस्ट ऑफ फिशचे प्रकार आहेत इथं. झालं फिशचं बघून झालं. जास्त काय नाही फक्त फिशच्या व्हरायटी होत्या. जे काय फिश वेगवेगळ्या प्रकारचे फिश होते तिथे ठेवलेले आणि त्यांची नावं वगैरे होती. आता पुढे बघू. इथून जाऊया आपण. मी इथं टर्न झालो होतं असं ते दिसल्यानंतर म्हटलं बघू काय आहे तिथं. आता पुढे जाऊ आणि तिथे बघू काय आहे. खूप मोठं आहे तसं. काम चालू आहे तिथे थोडंफार. एक रोप आहे. अच्छा रूप वाटिकाच वाटते इकडं असं. हो गया क्लोज आहे. अच्छा अच्छा हां
फिल्म मराठी वाईट इथपर्यंतच आहे. इकडे सगळे झाड आहेत का? ओके ओके. इथे रूपवाटिका आहेत, बाकी झालं इथपर्यंत, पुढे काहीच नाही ना? अच्छा अच्छा, झालं इथपर्यंतच एंडिंग आहे, पुढे काहीच नाही. छोटे छोटे झाड आहेत लावलेले, बाकी काहीच नाही. ओके. तर हे असं प्रकारचं होतं महाराजा बाग. तुम्हाला महाराजा बाग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आता थोडा वेळ इथे बसतो आणि मग निघतो त्या बसच्या टायमाच्या अगोदर, कारण की ट्रॅफिक लागेल सिटीमध्ये ना. सगळ्या गोष्टी टायमाच्या अगोदर केल्या ना तरच ते आपण टायमावर जातो. सर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपण भेटूया नवीन अशाच एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. झू वगैरे बघितलं मस्त, महाराजा झू. आणि त्याच्यानंतर मग आम्ही बर्गर वगैरे अशी ऑर्डर दिली. पण नंतर टाईम चेक केला तर त्यावेळेस 6 वाजून गेले होते, म्हणजे 6:30च्या आसपास टाईम झाला होता. त्याच्यामुळे आम्ही बर्गर तर पार्सलच घेतले ते, असे घेते काय खरं नाही. तर त्याच्यामुळे आता डायरेक्ट बसमध्ये बसूनच खायचं आरामात. कारण की आता जर इथं थांबलो तर इथं अर्धा तास आरामात जाईल, म्हणजे 7 वाजतील आणि तिथं जायला 7:30. म्हणजे खूप धावपळ होईल. त्याच्यापेक्षा मग असं ठरवलं की पार्सलच घेऊन जातं.